या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय रुपेशभाई अर्थात बिंदासभाई ठोंबरे आणि त्याचसोबत आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरेंद्र विभाग शिवसेना प्रमुख सुकेश बोपी यांच्या नेतृत्वाखाली आणि आई गावदेवी चॅम्पियन्स वाकडी क्रिकेट संघ आणि या ग्रामस्थांची मिळालेली साथ ही स्पर्धा आज यशस्वीरित्या आपण प्रत्येक वर्षी डे फॉर्मॅटमध्ये बघितली आणि रजनी स्पर्धेमध्ये यंदा हे भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा अगदी मैदानामध्ये रंगताना आपण बघू शकता। तेवढंच भव्य दिव्य हे क्रीडांगण अगदी आपण अनुभवतो। चला बॅट्समन येऊ द्या मैदानामध्ये। सुरुवात आपण लढतीला करायची। आमचे ऑफिशियल्स देखील आता मैदानामध्ये उतरतील। प्लीज लवकरात लवकर आता फिल्डिंग आपण सेट करून घेऊया, तसं वेळ नको, आता भरपूर विलंब झालाय। चला आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स देखील आता मैदानामध्ये दाखल होत आहेत। चला मॅचला आपण आता आरंभ करतोय, सुरुवात करतोय। आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स कैलास भोईर, सँडी पालकर या दोन्ही ऑफिशियल अंपायर्सना सध्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते। भोसले सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। खूप चांगली मॅनेजमेंट अगदी बघायला मिळते आणि जे प्रत्येक वर्ष कारण प्रचंड अनुभव आहे डे टुर्नामेंटचा आणि रजनी स्पर्धेमध्ये, तेवढं चांगलं भव्य दिव्य मॅनेजमेंट, मान्यवरांची शुभ उपस्थिती। चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्यासोबत जॉईंट आहोत कॉम्बॉक्स मध्ये लगेचच। दिव्यचे आलेत, केवणी दिवाचा आलाय, त्यासोबत आम्ही विनंती करतो सांभारले आपलाही पाठवा। बघा 12वा प्रतिनिधी असणं महत्त्वाचं असेल, कारण भरपूर संघांना पेनल्टी लागले, त्यामुळे विनंती करतो दोन्ही टीम आपले 12 खेळाडू या ठिकाणी पाठवा। चला मॅच ऑन करा पंच लगेच। सँडी पालकर सर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की दिग्गज पंचांमधून एक त्याची गणनी केली जाते, तो आपला पंच सँडी पालकर। आताच त्याची व्हिडिओ पाहिलीत आणि एक युट्यूबर मला तर वाटतं होता वैभव काय नाव भूपेंद्र भोईर आणि सँडी पालकरचा व्हिडिओ आपण पाहिलात आणि आधीच्या स्पर्धेमध्ये देखील भूपेंद्र भाई आले होते युट्यूबर। तेव्हा एका समालोचकाने प्रश्न विचारला की काय आता काय बोलण्याची इच्छा नाही बोलते, कारण मोरब्याला बोललो, पंच सँडी पालकरने मस्त उत्तर दिला। रॉकस्टार मोमेंट मी सांगेन, सँडी पालकर तयार नव्हता बोलायला, मी माझ्या हातातला मायक्रोफोन दिला, तू बोल। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या ठिकाणी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा रुद्रा बैलाचे मालक की ज्या बैलाने संपूर्ण रायगड ठाणे बिंजोरच्या क्षेत्रामध्ये गाजवला, असा बिंजोरचा बेतात बादशाह प्रभुदास शेठ कुटले माजी उपसरपंच यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत। चला मॅच कडे आपण वळतोय। चला मॅचला आपण सुरुवात करतो। गेम ऑन होते, दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। सँडी पालकर काय नियम तिथे समजावत आहेत। तर सन्माननीय जेडीएन मोकल आणि दीपकजी नवडेकर साहेब यांना विनंती करतो की याबा भरत शेठ पाटील आमचे सर्वात जुने खेळाडू मित्रांनो, कपिल देव आमच्या ज्याच्या तालीममध्ये सर्व खेळाडू घडले, भरत पाटील आपल्या इथे बोलत आहेत, 40+ मास्टर षटकरांचा बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख भरत पाटील आपला विनंती करतात, यावं आपलं सहर्ष स्वागत। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। ए पोल मध्ये पहिली लढत वेतालदेव चांबारली विरुद्ध ग्रीष्म 11 गावदेवी केवणी दिवे। चला गेम ऑन होतोय, पंचांकडून ग्रीन सिग्नल आले, मॅचला आपण सुरुवात करतोय। तुमामाची शेवटी प्रतीक्षा आता संपली आणि आरंभ होतोय। सलामीवीर खेळाडू मैदानात रजत मुंडे आणि मयूर जांभले वैतादेव चांबारलीकडून बॉल तयार, देवेन पाटील। हो पहिलाच बॉल आउटसाइड एज लागली होती, विकेट कीपर कडून दोन्ही मिस्टेक्स। बघा मी विनंती करतो दोन्ही टीमला की तुम्हाला एक रिव्ह्यू असेल, एक बीमर साठी आणि एक कंपल्सरी वाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल। सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळला जाईल आणि सिरीजच्या धावा 5 असतील विकेटसाठी आणि सेमीफायनल आणि फायनल धावा धरल्या जाणार नाही। सुपर 6 ची तुमची अंतिम मॅच आणि सुपर ओव्हर जर टाय झाला तर फ्रेश टॉस केला जाईल आणि जो टॉस जिंकेल त्याला विन दिला जाईल। पहिल्याच बॉलवरती रजितचा सुटलेला खेळ कदाचित हा मागणा ठरू शकतो। यस डेफिनेटली आता ISPL गाजवली, बेस्ट बॅट्समन ISPL चा डॉक्टर प्रवीण गायकर यांनी देखील प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल। आणि आज त्याच पुन्हा एकदा जल्लोषाने मैदानामध्ये यावेळेस ड्राईव्ह केले, बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न, खराब फिल्डिंग,
काय करतोय मैदानामध्ये केवणे दिवेश संघ तर चौकार. याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी 2 बाईक दिल्या आणि जे आपण तालुका प्रमुख चषकची स्पर्धा पाहतो ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख पनवेल विधानसभा बिंदासभाई टोंबरे यांचे पिताश्री या ठिकाणी आपण पाहू शकाल बापू यांचं आगमन झालं. बापू यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. प्रभुदास शेठ कुटले साहेब माजी उपसरपंच बिंजोडचा बेतात बादशाह आपलं सहर्ष स्वागत. उमेश कर्णुक यावं कानाव संघाचे दमदार खेळाडू उमेश यावं आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 मिस्टेक फिल्डिंग मध्ये. यावेळेस पायांचा वेध यशांच्या समोर लेग बिफोर द विकेट मोठं यश रजत मुंडेच्या खेळीचा अंत. शाखा प्रमुख यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅशसाठी येथे 300 रुपयाचा कॅश प्राइज या संपूर्ण रात्रभरामध्ये दिला जाईल. इथून पुढे रोज प्रेक्षक कमाल कॅशसाठी 300 रुपयाचं पारितोषिक इथे प्रेक्षकांसाठी. आणि मित्रांनो समालोचक पंच डीजे लाईव्ह स्कोरर यांच्या वतीनं सुकेश शेठ बोपी यांच्या वतीनं रोजच्या रोज आपण 1500 रुपये पाहतो. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी फलंदाज गोलंदाज बाईक एकूण 64 संघ ग्रामीण आणि त्यापैकी आपण जे डेला संघ खेळतील त्यांना असेल 18,000 एंट्री आणि जे नाईटला खेळतील त्यांना 20,000. म्हणजे जे लॉट्सला येतील डेला संघ त्यांना 18,000 एंट्री असेल डे नाईट फॉर्मॅट. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 2 गट असतील तालुका तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला 2 व्हीलर बाईक पाहायला मिळेल. देऊया शुभेच्छा सुकेश भाई भोपी आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी यांच्या वतीनं. क्या बात आहे. पुन्हा एकदा खोदून काढले बॉलला डीप लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड ऑफ मधून. अगदी पॉवर प्लेचं पहिले षटक देवा पाटील पहिल्याच बॉलवर संधी निर्माण करून दिली होती जिथे आउटसाइड येस लागलं होतं. रजत मुंडेला तिथे जीवनदान मिळालं. त्याच्यानंतर देवेन पाटीलला आपण बॉलिंग ट्रॅकवर बघितलं. दुसरा बॉल त्यांनी फेकला थोडं मिसफिल्ड तिथेही झाली तिथे चौकार आला आणि त्याच्यानंतर लगेचच यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले आणि त्यानंतर रजत मुंडे यांच्या खेळीचा अंत झाला. आणि इथे या सिंगलच्या मदतीनं बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. प्रणित तिथे पिकअप शॉट उचलल्याने फेकून दिला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका झालाय षटकार. धन्यवाद. 5 बॉल अगदी या ओव्हरचे देवेन पाटीलला डिलिव्हर्ड केलेत. थोडंसं सुरुवातीला अगदी बॉलिंग ॲक्शन ज्यामध्ये खूप चांगलं योगदान देत होतं आणि यावेळेस थोडीशी चूक झाली आणि मयूर जांभळे ज्यांना खूप चांगल्या पद्धतीनं फायदा उचलला आणि फेकून दिला. षटकार्य करताना संघ दुहेरी रँकामध्ये बघू शकता. पाडसुप स्टाईलनं ज्या पद्धतीने नी बेंड केले थोडंसं खाली येत होतं बॉल आणि त्याला फुल टॉसमध्ये कन्वर्ट करून घेतला. गुड शॉट. हा अंतिम बॉल. थोडेसे पुढे गेले डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न थोडंसं तालमेलमध्ये बदला बिघाड व बऱ्याच क्रिया घडल्यात. मिसअंडरस्टँडिंग होत होतं थोडीशी गडबड गोंधळ उडाला होता मैदानामध्ये आणि तेवढाच गोंधळ फिल्डिंग मध्ये देखील उडाला होता. परंतु चला सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचलेत मयूर आणि अशा रीतीनं पहिलं षटक जे संपलं पॉवर प्लेचं ज्यामध्ये रन फलकावर धावा आल्या त्या 11 धावा विकेट गेली 1. खरं तर मराठी माणसाचा केंद्रबिंदू आणि खरंच मराठी माणसाचा स्वाभिमान आणि एक आदर्श मराठी माणसाचा रणदिगे साहेबांचं एक गीत. मैदानामध्ये आपण जाऊया. रन फलकावर धावा आहेत 11 सद्यस्थितीमध्ये आपण बघतो जे पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकले गेले
आम्ही विनंती देखील करू केवणे दिवा संघाला की आपण थोडंसं टाईम मॅनेजमेंटकडे आपणही फोकस करा, कारण आम्ही वारंवार मायक्रोफोनद्वारे हे सांगणं गरजेचं नाही की आपण स्पीडअप करा. त्यामुळे आपण स्वतःने या गोष्टीची काळजी घ्या ही आमची विनंती आहे तुम्हाला, कारण ऑलरेडी थोडा वेळ आपण थांबलो, 1 तास आपला असा वेस्ट केलाय. त्यामुळे जेवढा आत्ता उशीर होईल तेवढं रात्र पुढे जाईल, रात्र मोठी होईल, स्ट्रीमिंग मोठी होईल आणि त्यामुळं ही आम्ही तुम्हाला विनंती केली आहे. पहिले ओव्हर संपले, रन फलकावर धावा आहेत 11, विकेट गेली 1. लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे, कारण ए लॉटमधील आजच्या या दिग्गज संघांमधील लढती 1000 व्ह्यूअर्स आता ऑन स्क्रीनवर. पहिलाच बॉल जिथे फ्लिक ऑफ द रिस्क खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टम्पच्या बाहेरून हा बॉल गेले, पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल. कैलास भोईर सर रिव्ह्यू DRSचा वापर केला फिल्डिंग टीमनं, अंपायर्सना चॅलेंज केले त्यांच्याकडे जो DRS आहे, कारण स्पर्धेच्या नियमानुसार चला फिल्डिंग आपण सेट ठेवा. स्पर्धेच्या नियमानुसार अगदी प्रत्येक टीमला एका इनिंगसाठी 2 रिव्ह्यू आहेत. सो एक स्पेशल व्हाईटसाठी आहे आणि दुसरा चेक होते, आणि दुसरा एक जो रिव्ह्यू आहे एक तर बिमरसाठी वापरा किंवा रनआउटसाठी, दोघांपैकी एकाला वापरा. पारदर्शक निर्णय राहतात. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अतिथी आपण या ठिकाणी पाहतो ते आमचे रोहिंजन गावचे फेअर डिलिव्हरी, आमचे वाकडी गावचे जावई बापू अर्थातच माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर यांचे जावई बापू जितेंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं सोयरे परिवार आपण या ठिकाणी पाहतो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. येस वैभव. हुक केला बॉल आणि पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय दमदार चौकार. अगदी याच्या अगोदर मला वाटतं ज्या पद्धतीने फटका अटेम्प्ट केला, थोडसा समोरील बॉलसाठी लेंथ साठी तो तयार होता, परंतु जसं बघितलं थोडंसं हाफ ट्रॅकर आलाय, तदनंतर थोडं पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स केलं, थोडंसं हुक केलं बॉल आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता सांघिक धावा ऑन फलकावर अगदी बघू शकता आपण सद्यस्थितीमध्ये बोर्डवर लागले ते 15 रन. सुरुवात चांगली झाली आहे. सध्या मैदानामध्ये प्रणित जरूर रजत मुंडे यांची विकेट मिळाली, परंतु धावांचा ओघ सुरू झालाय. सेकंड ओव्हरमध्ये सागर पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट ओव्हर द विकेट नम, आज जमिनी लगतचा फटका, चांगली फिल्डिंग अगदी वाईड श्लॉंगांकडे. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. सध्या चांभारली संघ मैदानामध्ये सिंगल डबल याकडे फोकस करायला लागलाय. डॉट बॉलचं जे सध्या जे दडपण होतं ते थोडं कमी देखील झालंय. विकेट गमावली रजत मुंडे बाद झाल्यानंतर असं आत्ता तरी वाटत नाहीये की ते मोठ्या विकेटचं कोणतं दडपण आहे, कारण अनेक वेळा हे करत आलंय संघ आणि मैदानामध्ये प्रणित आणि मयूर हे करतोय. पुढे सरसावले, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत तरंगत राहिला आणि लेग स्लिप मध्ये हा टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन, मयूर बॅक टू द पवेलियन. दरम्यान आपण पाहू शकाल रोहिंजन गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संतोष पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेत श्रीनाथ पाटील साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, संतोष पाटील साहेब, रामकृष्ण निकम साहेब आणि आमचे जावे बापू अर्थात जितेंद्र पाटील साहेब या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच साईशा अँड सायरा 11 कासारवडवली संघाचा संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी रंश अँड रियांश 11 टेंबिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करता. सागर पाटीलच्या खात्यामध्ये विकेट जोडली गेली आहे. 16 धावांवर दुसरा गडी गमावला. आता मैदानामध्ये ओमकार पाटील देखील आलेत. प्रणित ज्याने 4 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. भरपूर प्रेक्षक आमच्या सोबत लाईव्ह जोडले गेले, सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. पूर्वी मैदानं भरलेली असायची, परंतु आता लाईव्ह टेलिकास्ट त्यांना घरोघरी ही स्पर्धा घेऊन गेलेत. त्यामुळे आपल्या व्यस्त शेड्यूल असताना देखील वीर तानाजी दापोडे भिवंडी या 40+ खेळाडूंना विनंती असेल आपण तिथे बसण्यापेक्षा आमच्या व्यासपीठावरती यावं. बाला पिंट्या दादा यावं. नवपाडा संघ यावं, आपण यावं. आयोजक सुकेश बोपी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करत आहेत. यावं बालादादा बोराडे, आपण सर्व खेळाडू घेऊन या, आपण या व्यासपीठावरती बसा. बघा मागच्या वर्षीचा बायकरमॅन या ठिकाणी ओमकारला आपण पाहिलात. ओमकारचं या ठिकाणी झेल मात्र ड्रॉप झालाय. चांगली फाईट
दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगला खेळ देखील पाहायला मिळेल. यस डेफिनेटली मागील बॉल अगदी अडवलं गेल्या बाउंड्री लगत पहिल्यांदा झेलवर जाण्याचा प्रयत्न थोडेसे दुविधा अवस्थेमध्ये जरूर होते परंतु चांगली फिल्डिंग. 2 ओव्हर संपलेत आणि रन फलकावर धावा आहेत ते 17. संघाने आतापर्यंत विकेट गमावले 2. बॅटिंग तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. इन चेंज होत आहे लगेचच एका मिनिटामध्ये फिल्डिंग बघा 40+ मास्टर वीर माफ करा जय गणेश नवापाडा डोंबिवली हा संघ आपण बालादादा बोराडे यांचा पाहू शकाल. 2 खेळाडू अनफिट आहेत मेन पिंट्या जोशी आणि त्याच्यानंतर पोलीस आमचे अजय जाधव साहेब परंतु तरी या संघानं भरीव कामगिरी केली त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तिसऱ्या षटकाला आरंभ होतोय. करण पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी दिलीत. लगातार 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांचा वापर झालाय. 17 वर 2 सध्याची धावसंख्येचं टोटल ओमकार पाटील ज्यांना आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत 1 रन गेली आहे आपल्या टीमसाठी. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना व्ही शेपमध्ये समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी नजदीक अगदी समोर असा बॉल फील्ड केला गेला. उत्तम क्षेत्ररक्षण तिथे बघा मिळालं जय तुरेकडून आणि इथे रन मात्र पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट करत असताना उत्तम राहिले या स्पर्धेचा संपूर्ण प्रवास. अगदी बघितलं ना सोमनाथ सुरुवातीला डे टुर्नामेंट आणि डे टुर्नामेंटचं सत्र घेता घेता यंदा रजनी टुर्नामेंट आणि पुढच्या वर्षी अजून ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक वर्षी ही स्पर्धा मोठमोठी होत चालली. सन्माननीय सुकेश बोपे आई गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाने दिलेली साथ आणि खरंच अगदी स्पर्धा यशाची उंच शिखरे गाठत असताना आज संपूर्ण भगवं वातावरण अगदी मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला अनुभवायला मिळते पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार करण पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने एज लागला बॉल गलीमधून निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं थर्ड मॅनला थांबणार नाही कारण मैदानाचा निमुलता भाग आहे. हा आलाय चौकार. चॉप करण्याचा प्रयत्न होता या बॉलला खेळायचं होतं डीप कव्हर्स कडे परंतु नशिबाची साथ मिळाली. एज लागून बॉल थर्ड मॅनला गेला आणि तिथे चौकार आपण बघितलाय. पुन्हा एकदा थोडस साऊंड इथपर्यंत आला होता परंतु इथे बॉल कलेक्ट झाला नाही विकेट किपर कडून. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना सागर पाटील ज्यांना आपण बघतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये उत्तम गोलंदाजी करण पाटीलची. हो हा ही बॉल अगदी खोआत अगदी बुंध्यात मारा परफेक्ट नियंत्रण आणि आज भरपूर अभ्यास करून गोलंदाज देखील मैदानामध्ये उतरलेले दिसत आहेत. सध्या उत्तम कामगिरी साकारली जाते. कमबॅक कसं असावं याचं उत्तम उदाहरण कारण सध्या प्रणितनं डाव चांगला खेळा 7 बॉलमध्ये त्यांनी 10 रन केले जिथं संघाला बॅलन्स करायचं होता. आज 40+ क्रिकेट बघितलं आपण सोमनाथ 2 मॅचेसमध्ये थोडंसं लो स्कोर डे फॉर्मॅटमध्ये आणि आत्ताही सध्या धावसंख्येचं टोटल थोडं थांबलाय. स्विंग आणि मिस पुन्हा एकदा जे फिंगर रोटेट होत आहेत कारण लेफ्ट हँडेड खेळाडू म्हटलं त्यांच्याकडे एक नैसर्गिक दान आहे ते सहज बॉलला टर्न करू शकतात आणि त्यामध्ये थांबवलं गेलंय. हे षटक फार वेगवान राहिले आणि ते थोडा वेळ बॉल हवेत होता. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जाईल 1 रन इथे पूर्ण होईल. संघाचं टोटल अगदी बघू शकताय किती वेगानं मला वाटतं 2.5 ते 3 मिनिटांमध्ये षटक संपलं आणि धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता संघ पोहोचलाय 23 रन ऑन बोर्ड 23. तीन ओव्हर संपलेत 23 धावा फलकावर आहेत. विकेट गेलेत आतापर्यंत 2. थोडंसं अवस्था परिस्थिती जरूर कठीण आहे परंतु इथूनही मार्ग काढणं संघ जाणतो कारण हे दिग्गज संघ आहेत. अगदी दोन्ही संघाचा विचार केला तर मान्यवरांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो मित्रांनो. पण 1 मिनिट फक्त पाहुण्यांना येऊ द्या. याच दरम्यान आपण पाहू शकाल की आत्ताच झालेली
आपण आदई गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांची दमदार स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेचे जनक या ठिकाणी आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक बाबा वॉटर सप्लायचे सर्वांनी रायगड ठाण्यातील सुप्रसिद्ध गोल्डन किंग ग्रुपचे सदस्य या ठिकाणी आपण पाहू शकाल आशुबाई शेलके यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत नवीन पनवेल शिवसेना उपशहर प्रमुख सन्मान्य रवींद्रबाई पाटील यांचा आगमन. त्यांच्या समेत आशुबाई यांचे अंगरक्षक हे खरं त्यांना WWE मध्ये जायला होतं मित्रांनो, असं या ठिकाणी आपण पाहू शकाल. दिव्येशबाई काकडे आपलं सहर्ष स्वागत. निलेशबाई शेलके 40+ मास्टर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करूया. सूरज भोईर आलेत. बाउन्सर अटेम्प्ट केला, थोडस अँगल बनवणारी गोलंदाजी. ज्या पद्धतीने राऊंड विकेटने आलेत, उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी एक कोन बनवत होता, एक अँगल बनवत होता आणि त्यासोबत बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तिथे डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. धावा येणं गरजेचं आहे. जरूर दोन्ही संघ जिद्दी आहेत, ताकदवान आहेत. स्कोर किती येऊ द्यात, त्या डिफेन्स करण्याचा, त्या चेस करण्याची क्षमता राखतात. परंतु मॅटर राखतं पहिलं सतर. बाउन्सर अटेम्प्ट केलाय, पंचांनी दिशा दिली की इट इज अ वाईट बॉल आणि त्यासोबत अगदी बघू शकता 1 फॉर द ओव्हर ही देखील वॉर्न तिथे गोलंदाजाला करत असताना, कारण एक बाउन्स लिगल आहे असं प्रत्येक ओव्हरमध्ये आणि तो वाईटच्या स्वरूपाने गमावलाय. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय, बोर्डवर धावा लागले 24. बघा सोमनाथ पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आले होते, नंतर सेकंड ओव्हरमध्ये 6 आल्या, तदनंतर थर्ड ओव्हरमध्ये देखील 6 आल्या आणि 4 ओव्हरमध्ये चौथ्या षटकामध्ये अगदी बघू शकता पहिला बॉल जिथे डॉट आल्यानंतर वाईट. चांगली गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी साकारत असताना अँगल बनवणारी गोलंदाजी, फुटवर्कचा थोडासा अभाव. प्रणित थोडासा नाराज करतोय सामोरे टीमला, आपल्या अगदी प्रेक्षकांना, कारण 11 बॉलमध्ये 11 धावा त्याने आतापर्यंत केलेत. फुटवर्क, त्यामध्ये आय अँड हँड कॉर्डिनेशन. सूरज भोईर उत्तम फायदा उचलला आतापर्यंत. या ओव्हरमध्ये त्याने धावा का बनत नाही याचा प्रश्न विचारला जातोय सध्या फलंदाजांना. परंतु आता मार्गक्रमण करावं लागेल, फलंदाजीतून थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये यावंच लागेल. पुन्हा एकदा सरप्राईज का वेगानं देखील बीट केलं जात आहे. स्पीड तर प्रचंड आहे, खांद्याचा अतिरिक्त वापर तर जरूर केला जातोय आणि त्यासोबत अवे फ्रॉम द बॉडी गुड लेनचा टप्पा सोडलेला नाही. आता जसं बाउन्स शॉर्ट लेनची अगदी कुठेतरी तिथे एंड झालं, पंचांनी 1 बाउन्सची वॉर्निंग दिली, त्यामुळे गुड लेंथ घेतला आणि गुड लेंथवर केलेली ही गोलंदाजी सध्या अडचणीत आलेत. प्रणित बॅटिंग करत असताना 12 बॉलमध्ये त्याने फक्त 11 केलेत. फुल टॉस होता, टायमिंग जोडलेला नाही आहे. बॉल चाला डीप मध्ये, एक षटका वरला. फिल्डर थोडेसे चाचपत आहे, परंतु एकच रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. आज बघू शकता गावदेवी केवणी दिवा पहिल्यांदा नेरेधोंद्रे विभागा परिसरामध्ये ते आलेत. रक्षा प्रवीण गायकर सर म्हटले तर ए पोलच्या संघ ते कुठून आणतील याची गॅरंटी नाही. संपूर्ण टेनिस बॉल विश्वामध्ये कुठेही ज्या ज्या ठिकाणी ए पोल हवा असेल तर पहिला फोन चला रक्षा प्रवीण गायकर. त्याच्यानंतर अगदी बघू शकता आज केवणी दिवा रायगडामध्ये येतात ते, परंतु नेरेधोंद्रे विभागामध्ये प्रथमतः ते आलेत. चांभारली संघाला या मैदानामध्ये चांगला अनुभव आहे. इथे ते चॅम्पियन देखील बनलेत मागच्या स्पर्धेमध्ये, डे टुर्नामेंटमध्ये. आणि संघाची धावसंख्या अगदी बघू शकता 25 वर. 3.4 बॉलचा खेळ संपला. सूरज भोईर 4 बॉलमध्ये अवघ्या 2 आणि त्यामध्ये 1 वाईट. यावेळेस दिशा देण्याचं काम करायचं होतं. बॉल चालू आहे लेग साईडला, खेळायचा प्रयत्न केला, टार्गेट केलं होतं. अगदी चांगली फिल्डिंग तिथेही बघा मिळालेत. संपूर्ण फलंदाजांना अक्षरशः मैदानामध्ये भेट गाठली गेलीत. गोलंदाजी उत्तम प्रदर्शन. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यानंतर असं वाटलं होतं की किमान 55-60 धावांपर्यंत संघ पोहोचेल, परंतु ज्या पद्धतीने धावांची गती काढून घेतली. खरं तर ही मोहीम आधी घेतली सागरनं, त्याच्यानंतर करणने दिलेली साथ आणि आता सूरज भोईरने घेतलेली जबाबदारी. उत्तम चालू आहे मैदानामध्ये काम या गोलंदाजांचं. 26 ऑन बोर्ड. फटका जरूर खोदून काढला. बॉल चाला डीप मध्ये लॉंग ऑनला आणि इथे रन घेतलेली नाही आहे. ओमकार पाटील हवे आता स्ट्राईक, कारण प्रणितनं इतकंही मोठं योगदान दिलेलं नाही आहे. त्यामुळे ओमकार स्वतःवर विश्वास ठेवून आता ऑन स्ट्राईक इनिंगकडे तो राहील. 4 ओव्हर संपलेत आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत फक्त 26. विकेट गेले 2.
आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे. क्या बात आहे रे. जे कालच गावदेवी शिवशंभो आदहीची स्पर्धा पार पडली आणि जबरदस्त शृंखला झाली. कालच्या अंतिम फाईट वोडाफोन वाहाल संघ त्यांच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला. पाली सी संघाचा रोहित तिथे अगदी बाईकचा मानकरी मालिकावीर बनला. गणेशपुरीचा प्रथमेश कोहली देखील तिथे बाईकवीर बनला. आणि आज अगदी सुकेश बोपी यांच्यावर असलेलं प्रेम रविवाई देखील अगदी रोज तिथे ते होते, परंतु व्यासपीठावर आले नाही. मैदानामध्ये आपण जाणार आहोत. अगदी बघू शकता संदेश. एक गोष्ट आता उल्लेख करायची झाली, आशुबाईंनी 500हून जास्त त्यांनी स्वतःहून सन्मान केले, परंतु पाहुणचार 500हून जास्त लोकांचा त्यांनी केला, तो भरपूर चर्चेत राहिला. आणि हा फटका बऱ्याच अवधीनंतर आलेला, हा संघर्षाचा महत्वाचा आणि इम्पॉर्टंट षटकार. ओमकार पाटीलनं जबाबदाऱ्या का घेतलेत खांद्यावर, याचा जबाबदाऱ्यांचं ओझ कशा पद्धतीनं पेलवलं जाऊ शकतो, रन इथूनही केला जाऊ शकतात, या आत्मविश्वासानं आता खेळी साकारायला सुरुवात केली ओमकार पाटीलनं. धावसंख्येचं टोटल आता वाढलंय, थोडंसं धावसंख्येला बहर आलाय. 32 धावा, प्रफुल्लित चेहरे थोडेसे बघायला मिळाले या षटकाराने. आणि पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, का बॅटिंग करतायत. अंतिम ओव्हर मध्ये ही तोडफोड फलंदाजी आणि प्रत्युत्तर दिलंय आणि सांगितलंय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. लगातार 2 षटकार. रॉकस्टार मागच्या डे टुर्नामेंट मध्ये या मैदानावरील ओमकार पाटील बायकर मॅन होता आणि त्याची ओळख तो सांगून देत असताना हे माझं मैदान आहे, हे गाजून सोडलेलं मी मैदान आहे आणि असं कसं इतक्या सोडेन. आता धावसंख्या पुढेच आले बघा, 7 बॉलमध्ये 15 धावा त्याने आतापर्यंत केलेत. धावसंख्येचं टोटल जाव वाढतंय, ऑन बोर्डवर तुम्हाला बघा मिळत आहे 38, 38 धावा. आता फायटिंग टोटल बनलाय, करण पाटीलवर हल्ला बोल केलाय. पुन्हा एकदा समोर उडवलाय, 3 बॉलमध्ये 3, काय बॅटिंग करतोय, लगातार 3 षटकार. म्हटलं होतं आयुष्यात येणारी कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितीना देखील तुम्ही कधीच कळून द्या की तुम्ही किती कठीण आहात. यावेळेस रामिंग जुळलेलं नाहीये, परंतु पाठीमागे खेळाडू वेगवान आले, दुसरी वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला गेलाय आणि जरूर तिथे चांगला थ्रो, परंतु पंचांनी निर्णय पाठवले तर थर्ड अंपायरकडे ही रन कंप्लीट की इनकम्प्लीट हे चेक केलं जाईल. कारण महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये जो खेळाडू भरपूर चांगला बरसलाय, ज्या खेळाडूंना 3 बॉलमध्ये 3 षटकार दाखवले, परंतु फायनली करण पाटीलनं आपल्या हातातील अस्त्र मागील बॉलवर बाहेर काढला आणि तिथे त्याला थांबवल्यामध्ये तो यशस्वी झाला. परंतु बघायचं आहे ॲक्शन रिप्लेमध्ये लगेचच ऑन स्क्रीन इक्विरा इव्हेंट्स 4K क्वालिटी सोबत उत्तम दर्जाच्या गुणवत्तेसोबत ही वाहिनी येते. आज 35,000च्या आसपास जेवढे प्रेक्षक जोडले गेले त्यांना मी एक विनंती करू की जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुरक्षित खेळाडू ओमकार आपल्या स्क्रीचमध्ये पोहोचलेत, नॉट आउट. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये लगेच तुम्ही ॲक्शन रिप्ले बघा. तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल आईबा प्रेक्षक कमाल कॅचसाठी. इथे सुकेश पोपी आणि अक्षय मस्कर एवन जोडी यांच्या वतीने 300 रुपयाचा कॅश प्राइज. ओमकार पाटील ज्या पद्धतीने त्याची रनिंग बिटवीन द विकेट होती ती जर लाजवाब होती, परंतु ज्या पद्धतीने बॅट स्किट करत तो अगदी स्क्रीचमध्ये इन झाला ते सगळ्यात बेटर होतं. 46 पहिला बॉल डॉट बॉल आला, त्याच्यानंतर 3 षटकार 1 डबल.
शेवटचा बॉल होता खोदून काढला अक्षरशः हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न एक रन बनली पुन्हा एकदा दुसरे साडे निघालेत परंतु यावेळेस थ्रो अगदी वेळेवर पोहोचलाय हे पंच सांगत असताना खेळाडू झाले दुसरीच्या प्रयत्नात धाव बाद आणि अशा रीतीने पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये धावा बनले 47-47 जो फायटिंग टोटल झालाय आणि 48चं आव्हान आहे गावदेवी केवनी दिवा या संघासमोर. आपण दमदार 2x1 स्पर्धा पाहिली. बाबा वॉटर सप्लाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहतो तथा युवा नेतृत्व युवा भविष्य आपण या ठिकाणी पाहू शकाल. आधी गावचं त्या आशुबाई यांना आपण या ठिकाणी पाहतो. तत्पूर्वी आपण सन्मान करूया संतोष पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अक्षय या ठिकाणी नामदेव मस्कर साहेब माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत आपणास विनंती असेल की आपण यावं आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करावा. एका आजोबानं आपल्या नातीला मांडीवर घ्यावं हे सुख म्हणजे आयुष्याचं खूप मोठं सुख असतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल आपल्या नातवंडासोबत इथे आनंद घेत असताना. तर माजी सरपंच या ठिकाणी नामदेव मस्कर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते रोहिंजन गावचे सुप्रसिद्ध उद्योजक संतोष पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. सन्माननीय श्रीनाथ पाटील साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं. प्रल्हाद पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी नामदेव शेठ मस्के साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रल्हाद पाटील साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. संतोष पाटील साहेब आणि रामकृष्ण निकम साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी तिन्ही मान्यवरांना या स्पर्धेच्या वतीने इथे आपण सन्मानित करूया. नामदेव शेठ मस्कर साहेब माजी सरपंच वाकडी संघाचे ते देखील दमदार पुरस्कर्ते राहिलेत आणि आज सोयरे परिवारांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो. सगळे सोयरे या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण दमदार ज्यांचं योगदान पाहिलं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर आपण आमच्या या गावचे जावई बापू अर्थातच जितेंद्र पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. जितेंद्र पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी अक्षय सुकेश भोपी आणि अक्षय मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करूया मित्रांनो. सुप्रसिद्ध उद्योजक कालच ज्यांची आपण दमदार नाईट स्पर्धा पाहिली ते बाबा वॉटर सप्लायचे सर्वे सर्व आणि रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोल्डन मॅन गोल्डन किंग ग्रुपचे सर्वे सर्व या ठिकाणी आशुबाई शेलके युवा नेतृत्व आदई यांचा सन्मान. त्यांच्या समेत नवीन पनवेल उपशहर प्रमुख रवींद्रबाई पाटील त्यांच्या समेत निलेशबाई शेलके 40+ मास्टर शेलके जिमचे सर्वे सर्व. त्याच्यानंतर आपण रवींद्रभाई आमचा एक दमदार गोलंदाज एकेकालचा 40+ मध्ये आता सध्या तुम्ही त्याची गोलंदाजी पाहता आणि त्यांच्या समेत बॉबी लॅस्टी दिवेश काकडे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ज्ञान आशु शेके आता इत्याचा गाव
गोल्डन मॅन आशु शेळके आता इथ्याचा गाव वाडी फॉर्च्युनर गाडीवरती हाय बाबा किंग्र नाव. क्या बात आहे. बाबा बेल्ट, बाबा वॉटर सप्लायचे सर्व्हिस. त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 2 बाईक देण्यात आल्या आहेत आणि आतापर्यंत ज्यांनी एकट्या या व्यक्तिमत्वानं 150हून अधिक बाईक देण्याचा विक्रम केलाय त्या अर्थातच शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा, बिंदासभाई टोंबरे यांचे पिताश्री अनंता शेठ टोंबरे उर्फ बापू यांचा इथे सन्मान केला जाईल. बापू यावं, आपला या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सुकेशभाई भोपे आणि माजी सरपंच आपल्या अक्षयभाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अनंता शेठ टोंबरे बापू यांचा इथे सन्मान आपण करावा. तर या स्पर्धेसाठी खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य बलिराम शेठ पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान आणि मधुकर शेठ भगत साहेब यांच्या वतीनं देखील 5,000 रुपयाचं योगदान त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच बॉल वरती मात्र स्वागत केलं रजत मुंडेचं या ठिकाणी अक्षय या फलंदाजाने. डाऊन द ग्राउंड खेळले, लॉंग ऑनला क्लिअर करत पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकार आलाय. 48 धाबांचा पाठलाग करायचा, 9.60ची सरासरी आहे पर ओव्हर मागे. आणि आतापर्यंत आपण पहिला चेंडू फेस करत असताना हा षटकार पाहिला. मागच्या इनिंगमध्ये ओंकार पाटीलने शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीने बॅटिंग केली सन्मानजनक टोटल उभारलंय. कदा चांबारली संघाने या धाबा डिपेंड होतील का हा प्रश्न पडलाय, कारण गतवर्षी याच स्पर्धेमध्ये ओंकारला डे फॉर्मॅटमध्ये बाईक मिळाली होती आणि हा संघ चॅम्पियन देखील बनला होता. आणि इथे रजत मुंडेचं हे षटक राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट. धीम्या गतीचा फ्लाईट दिली बॉलला, गती काढली अक्षरशः बॉलची. आपण पहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं रजत मुंडे या खेळाडूच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे आपण पाहता रजत मुंडे या गोलंदाजाकडून. बरोबर लॉंग ऑन मिड विकेटमध्ये एक फिल्डर उभा आहे, डीपमध्ये 30 सर्कलच्या बाहेर. समोर फलंदाज अक्षय, त्याच्या बरोबरीने कुणाल, हे 2 विध्वंसक सलामीवीर. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, क्या बात आहे. पहिला बॉल तेच तरार आणि त्याच्यामध्ये तेवढाच चांगलं आक्रमण पहिला षटकाराने स्वागत केलं. आणि त्यानंतर लगातार दुसरे 2 डॉट बॉल रजत मुंडे या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले. अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर म्हणून रजतला आता संबोधलं जातं, का तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा टेनिस बॉल क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्यांनी सांगितलं आता प्रथम गावाला प्राधान्य, ओपन क्रिकेटपेक्षा ग्रामीण संघाला देखील मी नक्कीच चांगलं योगदान देऊ. आणि आज या स्पर्धेमध्ये हा खेळाडू सहभागी झालाय. पुन्हा एकदा फ्लाईट दिली, अँगल बनवला परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईड बॉल. संदीप पालकर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या वतीने इशाराला हा वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत बदल. टोटल धावा आपण पाहता धावफलक डबल 7. कालच्या रात्रीमध्ये डबल धमाका पाहिला. कसलकड नाईट स्पर्धा आणि त्याच वेळेला खरं तर आपण पाहिली मोपाड्याची नाईट स्पर्धा गाजवली या टीमने. आणि अमित मुंडे यांची देखील बॅटिंग पाहिली. गॅपमध्ये फटका प्रणित आहे त्या ठिकाणी, क्या बात आहे. लाजबाब एफर्ट्स, गुड फिल्डिंग. 3 धाबा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे जर का बीट केला असं फिल्डरला तर बॉल निघाला असता बाउंड्रीच्या बाहेर. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि एका बाजूला मुंबईला बॅकवर्ड पॉईंटला असणारा क्षेत्ररक्षक प्रणितने मात्र बॉल थांबवला. बॅटिंग करताना प्रणितला फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं, परंतु फिल्डिंगमध्ये नक्कीच त्याने चांगली कामगिरी केली. 3 धाबा त्याने वाचवल्या. उंच देहबोलीचा खेळाडू या संघाचा. पॉईंट आणि गलीमध्ये अलर्ट राहावं लागतं फिल्डरला, ते काम मात्र केलं. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले. लेंथ बॉल होता, खाली राहिलेला बॉल आणि इथे आपण पाहता सबमरीन डिलिव्हरी. प्रचंड वेगाने बॅट फिरली परंतु बॉलचा टप्पा ओळखता आलेला नाहीये. अनइवन बाउन्स, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला निर्धाव चेंडू. चांबारली संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला 40 धावा गावदेवी कळवे संघासमोर डिपेंड केल्याने जवळजवळ 25+ रनने हा सामना जिंकला होता चांबारली संघाने. भरपूर चांगली गोलंदाजी या टीमकडून होताना पाहिली. समोर केवणी दिवा हा संघ लगातार डॉट आणि इथे मात्र रजतचं कमबॅक. पहिला बॉल षटकार आणि पुढच्या 5 चेंडूमध्ये यस रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, यस चेक केलं जाईल. वाईटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं. तिसरे अंपायर टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. हिरामण भोसले टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. स्क्वेअर लेग पंच कैलास बोईर, मेन अंपायर संदीप पालकर, टीव्ही अंपायर हिरामण भोसले या ठिकाणी निर्णय घेतील. ऑनफिल्ड अंपायर निर्णय होता हा कदर डॉट बॉल आणि बरोबर हा फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे हा निर्धाव चेंडू राहील आणि पहिलं षटक राहिलं आता रजतच्या नावावरती. सुरुवात धमाकेदार झाली परंतु कमबॅक रजतचं राहिलं. या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 8 धावा.
धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. आपण ऑन स्क्रीन पाहताय कालच दमदार स्पर्धा संपन्न पण होताना पाहिली. डे नाईट फॉर्मॅट रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित स्पर्धा जी आदईच्या मैदानात संपन्न झाली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक गोल्डन मॅन किंवा समाजसेवक उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं त्यांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहता एकवेरा इव्हेंट चॅनलच्या माध्यमातून. खूप चांगलं योगदान राहिलं होतं आशु शेळके यांचं त्या स्पर्धेसाठी प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये. 2 टू व्हीलर बाईक यस VIP बॉक्सची जास्त चर्चा झाली का त्या स्पर्धेमध्ये. आशु शेळके म्हटलं की नेहमी सातत्याने दमदार योगदान राहिलं. रॉयल गोल्डन मॅन इतर त्यांची ओळख आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर समाजसभेमध्ये देखील अग्रेसर असणारे नाव आशु शेळके यांना आपण पाहिलं. चला शॉर्ट टीम मीटिंग डावाला सुरुवात करा. आता 4 षटकांमध्ये 40 धावा डिपेंड करायच्या चांबारी टीमला. तर एका बाजूला या 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. खरं तर केवणी दिवा या टीमला मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला पहिला बॉल षटकार त्यानंतर रजतचं कमबॅक. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अमित मुंडे टीमचा सिनियर खेळाडू थोडासा बदल करतो फिल्डिंगमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये संदेश मुंडे आलाय. मोपाड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला तेव्हा त्याचे भावूक क्षण पाहायला मिळाले. भरपूर दिवसानंतर टीमने केलेलं कमबॅक, टीमच्या सर्व खेळाडूंनी केलेलं कमबॅक त्यावरती नक्कीच त्याला देखील थोडासा अभिमान वाटला आणि त्याच्यासाठी आणि त्याच्या सर्व सहकार्यासाठी तो आनंदाचा क्षण होता. संदेश मुंडे बॉलिंग अटॅकवरती असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज तयार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. अक्षय हा खेळाडू आहे त्या ठिकाणी. अजून एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. कालच्या रात्रीमध्ये मेडन षटक कसलकणच्या नाईट स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने टाकलं होतं. खरं तर कळवे संघाच्या अगेन्स्ट. तिथून मात्र चांबारली संघाने कमबॅक केलं होतं. तर इथे देखील एक निर्णायक षटक हवं आहे फिल्डिंग करणाऱ्या चांबारे टीमला. तर एका बाजूला प्रत्येक ओव्हर मागे सिंगल डबल देखील चालेल. प्रत्येक बॉल मागे किंवा एखादा मोठा फटका सिंगलने देखील डावाला पुढे घेऊन जाऊ शकतोय या ठिकाणी केवणी दिव्य संघाचे हे दोन्ही खेळाडू. कारण 40 धावा बनवायच्यात 4 षटकांमध्ये. आता येणारे बॉल असेल 23 विजयासाठी 40. तर हे समीकरण या मॅचमध्ये आहे. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झाला म्हणून पंचांनी मात्र या बॉलला निर्धाव घोषित केलाय. कैलास भोईर आपटा अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये. वारंवार त्याच ॲक्शनने बॉल आणि बरोबर रिदम पकडला आता संदेश मुंडेने. कमालीचं कमबॅक. सुरुवात धमाकेदार झाली षटकाराने. असं वाटलं होतं आता हा सामना सोपा होईल परंतु रजत मुंडेने कमबॅक केलं. त्या ओव्हरमध्ये पुढच्या 5 मध्ये 2 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे षटक आता संदेश मुंडेचं. वन्स अगेन याही वेळेला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. सलगचा 3रा डॉट बॉल. ग्रेट कमबॅक. संदेश मुंडे देखील आपण पाहिला या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे. सध्या चर्चा होते रजत मुंडेच्या षटकाची पॉवर प्लेमध्ये आणि इथे मात्र कमबॅक करत असताना हा खेळाडू रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे दिग्गज पॅकर गणेशजी कदम ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला उडवला स्क्वेअर लेगच्या रिझनकडे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. अगदी आउटफील्डला थोडासा बॉलची गती कमी झाली आणि त्याच वेळेला आपण पाहिला 1 रन वाचवण्याची संधी फिल्डरला मिळाली कारण या बॉलवरती आल्या 3 धावा. गुड फिल्डिंग. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल फिल्डर त्या ठिकाणी होते डीपमध्ये. स्वरूप मुंडे त्यांना आपण पाहता डीपमध्ये अगदी सहजगत्या त्याने बॉलला थांबवलं आणि 1 रन आपल्या संघासाठी वाचवली. ही देखील महत्त्वाची रन राहील कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 आल्या. एकूण धावा आपण पाहिल्या धाव फरकात 11. टार्गेट आहे 48. 50च्या आसपासचं टार्गेट इतकं कठीण नसेल या मैदानावरती परंतु गोलंदाजीमधली वेदकता आक्रमकता ती मॅटर करेल. परंतु यावेळेला स्लॉटमध्ये होता बॉल कुणाल पाटीलच्या आणि त्याने मात्र उडवला बॉलला लॉंग ऑफच्या बाहेर. सीमा पार षटकार. साठी तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नेरतुंद्रे विभाग प्रमुख सुकेशजी बोबी या स्पर्धेचे आयोजक आणि आमचे शाखा प्रमुख अक्षय यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. प्रेक्षक कमाल कॅचसाठी तब्बल 300 रुपये. मैदानाच्या बाहेर असलेले प्रेक्षक तुम्हाला ही खरं सुवर्ण संधी आहे.
परंतु संदेश मुंडेवरती आक्रमण चढवलं कुणाल पाटीलने. आता मोमेंटम मिळालाय केवणी दिवा या टीमला. 17 वरती हा संघ पोहोचला. यावेळेला हा पंप जॅक ऑन साइडला, क्या बात है. पॅरलल स्ट्रोक लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. एंड इज वेल. लगातार दुसरा धमाका. वन्स अगेन षटकार. सभा डिपेंड करणं इतकं खरं तर सोपं काम नाही आहे या मैदानावरती. कारण मैदानाचं डायमेन्शन आपण पाहिलं, मैदानाचे आउटफिट आणि त्याचवेळेला आपण पाहिली पाटा विकेट आहे. त्यामुळे फलंदाजांना नक्कीच चांगली साथ मिळेल. आणि शेवटच्या 2 बॉलवरती कुणाल पाटील जो शांत होता मागच्या षटकामध्ये, त्याने मात्र आक्रमण चढवलं आणि 2 षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. 2 ओव्हरचा खेळ संपला. तब्बल 23 धावा धावफलकावरती आल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या संदेश मुंडेने. पहिले 3 बॉल डॉट आणि पुढच्या 3 बॉलवरती 15 धावा आल्या. हे खरं तर कमबॅक आहे केवणी दिवा संघाचा आणि त्याहीपेक्षा कुणाल पाटीलचं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हे षटक या स्पर्धेतून सोयरे परिवार या ठिकाणी रजा घेत असताना आपण आला त्या स्पर्धेमध्ये. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रोहिंजनचे हे सर्व आपण मान्यवर पाहिलात. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने होताना पाहत आहे. सध्या आपण पाहिला खरं तर वीर दमदार आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन सुरू आहे. आणि आज त्यांनाच आदर्श मानणारे आमचे आदरणीय बिंदासबाई ठोंबरे आणि त्याचवेळेला सुकेश बोपी यांच्या वतीने आपण पाहता या मैदानावरती शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 2025 हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम रायगडवासियांना गर्व. ओमकार पाटील आणि हे मैदान हे समीकरण चांगलं जुळतं नेहमी. कारण गतवर्षी या स्पर्धेमध्ये स्वप्नातील पहिली बाईक ओमकार पाटीलला या स्पर्धेमध्ये मिळाली याच क्रीडांगणावरती. मागच्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली केली तर बॉलिंगमध्ये विकेट मिळेल का तेच तरार. फुलर लेन बॉल फास्ट अँड फ्युरियस. अगदी आपण पहिला टप्पा चांगला होता. स्लाइडली थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल निघाला. विकेट किपर अमित मुंडेच्या हातामध्ये. कालच्या लढतीमध्ये मोपाड्याच्या मैदानावरती अमितने देखील आपले जलवे दाखवले. जुना जाणता खेळाडू ज्याने खरं तर वाशिवली संघाच्या अगेन्स्ट 2 षटकार मारत पुन्हा एकदा आपलं रौद्ररूप धारण करून दाखवलं. कारण एक का त्यानेही गाजवलं, आजही तो गाजवतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहे. डॉट बॉलने सुरुवात केली ओमकार पाटीलने या षटकाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेन बॉल टाकलाय. क्रॉस बॅटेड बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. वन्स अगेन डॉट बॉल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे दमदार नेतृत्व भगवाधारी गुरुनाथ शेठ पाटील वाकडी यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. तर या स्पर्धेसाठी सन्मान्य रोहिंजन गावचे दिलीप जितेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान. आपलं सहर्ष स्वागत. सलगचा दुसरा डॉट बॉल. अक्षयवरती मात्र दबाव टाकलाय या ठिकाणी ओमकार पाटील या गोलंदाजाने. परफेक्ट फिटनेस असणार हा खेळाडू, तितकाच आक्रमक. यावेळेला बॉलला सोडलाय. पंचाने मात्र जमिनीला हात केले समांतर, कारण हा बॉल अवांतर एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ. एकूण धावा आपण पाहिल्या धावफलकात तब्बल 24. आता अर्धा पल्ला गाठलाय. अजूनही अर्धा प्रवास बाकी आहे. येणाऱ्या खरं तर 16 चेंडूमध्ये 24 धावा बनवायला लागतील. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये केवणी दिवा या टीमला भिवंडी परिसरातला हा संघ आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर प्रत्येक वेळेला अनेक लांब लांबचे संघ आपल्या या परिसरामध्ये लॉन्च करत असतात. आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आपण पाहता केवणी दिवा हा संघ सहभागी झाला. करण पाटील हा खेळाडू, त्याची नेहमी चर्चा राहिली. परंतु समोर अक्षय संघर्ष करतोय. क्रिजच्या डेप्थमध्ये उभा राहिलाय. यावेळेला स्टान्स घेऊन वन्स अगेन आतली कडा घेतली. बॉल मागे सरकला. विकेटची संधी होती. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या ठिकाणी कुणाल पाटीलचा विकेट मिळाला असता. ब्रेक थ्रू हवा आहे या खरं तर मॅचमध्ये चांबारी टीमला. कारण जेव्हा तुम्हाला धावा कमी डिपेंड करायचा असतात तेव्हा विकेट तुम्हाला घ्यावे लागतात. तेव्हा प्रेशर प्रतिस्पर्धी संघामध्ये क्रिएट होतं. इथे विकेटची संधी होती ती मात्र गमावली अमित मुंडेने. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होता. दबाव त्याच्याही वरती होता. कारण थ्रो करू का नको असा डबल माइंडेड त्याचा आपण अप्रोच पाहिला. कारण जर का बॅकअपसाठी खेळाडू जवळ असता तर अगदी वेगाने थ्रो झाला असता. पण इथे मात्र नशिबाची साथ कुणाला मिळाली. नशिबाची साथ केवणी दिवा या संघाला मिळाली. 25 वरती पोहोचला हा संघ. अजूनही 23 बनवायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये. याही मला ब्लॉकरमध्ये बॉल टाकला. खोदून काढला अक्षरशः. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. वेगवान थ्रो संदेश मुंडेचा आणि इथे विकेटची संधी. आणखीन एक संधी गमावली. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. बॉल पकडण्या अगोदर थ्रो झाला त्यामुळे स्टम्प्सला त्या ठिकाणी हिट झालेला नाही आहे चेंडू. त्याचवेळी आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या. तर रोशन नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आलेले आपण टॉस करण्यासाठी यावं. सायरा अँड साईशा 11 कासार वडवली विरुद्ध युवांश अंश 11 टेंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन
आपण टॉस करण्यासाठी यावं मान्यवर या ठिकाणी थांबलेत तर आपणास विनंती असेल साईश अँड सायरा 11 कासार वडवली विरुद्ध युवांश अँड अंश 11 टेंबिवली दोन्ही कॅप्टन यावं. 2 धावा या बॉलवरती आल्या 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. त्यामुळे आता येणाऱ्या 14 मध्ये बनवायच्या तब्बल 21. अजूनही रिक्वायर्ड रेट आपण पाहिला 9.00 आहे पर ओव्हर मागे. पुढचे काही बॉल विकेट हवा आहे चांभारे टीमला. याही वेळेला अगदी स्टिअर केला बॉलला. वेगवान फटका आपण पाहिला होता पण डीपमध्ये चांगली फिल्डिंग संदेश मुंडेच्या माध्यमातून पाहिली. 1 रन याही बॉलवरती मिळाली. 1 रनने मात्र संघ पुढे सरकतो. धावसंख्येमध्ये बदल तब्बल 28 धावा अजूनही 20 बनवायच्यात येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. 13 बॉल आणि 20 धावा. पहिल्या विकेटसाठी झालेली भागीदारी आता डोकेदुखी बनेल चांभारे टीमला. अजून एकही विकेट मिळालेला नाही आहे. कालच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीने कमबॅक केलं या संघाने त्यामध्ये सातत्याने टिकवायचं आहे. तर एका बाजूला आपण पाहता भरपूर लांबचा प्रवास पूर्ण करत आलेला हा कदक केवणी दिवा संघ. त्यांच्यामध्ये दबाव टाकला. अक्षयने मात्र अक्षरशः संघर्ष केला इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये प्रतीक मुंडेला आपण पाहिलं. आता या इनिंगमध्ये आपण अक्षयला पाहता 12 मध्ये फक्त 11 तर एका बाजूने 6 मध्ये 15 कुणाल पाटील खेळतो. आता मॅच ऑन आहे. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 20 धावांचं समीकरण. च्या शुभ हस्ते या ठिकाणी आशुभाई शेलके बाबा बिल्डर्स आणि त्यांच्या समेत नवीन पनवेल उपशहर प्रमुख शिवसेना रवींद्रभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टेंबिवली आणि कासार वडवली या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. बिग फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस संपन्न होतं आणि 12 बॉल 20 हे समीकरण या मॅचमध्ये आहे. 10.00 हा रिक्वायर रन रेट. आता पुन्हा एकदा संदेशवरती विश्वास दाखवला. ज्या गोलंदाजाने जास्त धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये संदेश मुंडे म्हटलं की या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे संदेश मुंडे. त्याच्यामध्ये विश्वास. टॉस संपन्न होतोय टेंबिवली आणि कासार वडवली या दोन टीमच्या दरम्यान. चला प्रवीण त्यांच्याबद्दल माहिती पोहोचवतील. येस टॉस जिंकलाय कासार वडवली आणि निर्णय मी पहिला क्षेत्ररक्षण करूया. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय दोन्ही टीमला असेल शुभेच्छा. 12 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या विकेटसाठी आपण पाहता 28 धावांची भागीदारी झाली. एकही विकेट या ठिकाणी चांभारली संघाला मिळालेला नाहीये. त्यामुळे थोडासा प्रेशर चांभारली संघावरती राहील पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. 10चा रिक्वायर रन रेट आहे पर ओव्हर आणि हे षटक फार महत्त्वाचं राहील. आता पहिला बॉल दूरवरून पिक करता प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपण पाहिला. एक्स्ट्राने मात्र डावाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वाईट टाकला. त्यामुळे आता 12 बॉल 19चं समीकरण आहे या मॅचमध्ये. इथे जर का अवांतर धावा जास्त खर्च केला तर मात्र दबाव पुन्हा एकदा वाढेल चांभारली संघावरती. विकेट हवा आहे. शॉर्ट ग्राउंड शॉर्ट विकेट आणि अशा विकेटमध्ये तुम्हाला अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. विकेटसाठी संदेश आला आणि इथे मात्र संधी गमावली. क्या बात आहे. विशाल मुंडे बघा कॉन्फिडन्स कमी झाला या खेळाडूचा असंही म्हणायला हरकत नाहीये. इथे विकेट हवा होता त्या ठिकाणी मात्र झेल सुटला. तो दुसरा रनआउटचा विकेट मिळाला. जो खेळाडू संघर्ष करतो तो मात्र मैदानाच्या बाहेर चालला. अक्षय रनआउटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद आय थिंक विकेट सॅक्रिफाईस केले असं देखील चित्र निर्माण झालं होतं आणि अक्षय चाललाय आता मैदानाच्या बाहेर. त्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही खेळताय तेव्हा तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास हा तर उंच शिगेला पोचायला हवा. थोडासा कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला कुशलच्या माध्यमातून. त्याचा फायदा मात्र झाला फिल्डिंग करताना बॅटिंग करताना. आमचे 40+ मास्टर वाकडी क्रिकेट संघाचा एकेकालचा लसित मलिंगा म्हणून ज्याची ओळख ते हिरामन पाटील वाकडी यांचा आगमन झाले. हिरामन भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. बॅट अक्षरशः हातामध्ये फिरली होती आणि कुशल जजमेंट चांगलं होतं. हातामध्ये जवळजवळ आला होता झेल आणि त्यानंतर सोडला.
आणि इथे मात्र जीवनदान दिलं खरं तर कुणाल पाटील या खेळाडूला. नवीन खेळाडू सागर पाटील मैदानामध्ये आलेत. आता 11 बॉल विजयासाठी 18चं समीकरण. संदेशने संधी निर्माण करून दिली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. गोल्डन अपॉर्च्युनिटी होती खरं तर चांबाने टीमसाठी. कमबॅक करावं लागेल आता पुन्हा एकदा. सागर पाटील आले, फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटला लागून बॉल डोक्यावरती लागलाय. हेड शॉट खरं तर आपण पाहिलं अतिशय वेगाने बॉल लागला होता. 1 रन मात्र घेतली या दोन्ही फलंदाजाने. क्विक सिंगल घेतली. 1-1 रन आता या इनिंगमध्ये या खरं तर क्षणाला फार महत्त्वाची राहील. ती रन मात्र या दोन्ही खेळाडूने घेतली. धावसंख्येमध्ये बदल कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 10 बॉल आणि 17 धाबा असं हे समीकरण. 10-17 अजूनही सामना आपण जर पाहिला सोमनाथ बॅलन्स आहे. कारण चांबारली संघ म्हटला की शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा, नेवर गिव्ह अप, हार मानायचे नाही जोपर्यंत आपण मैदानामध्ये आहोत. त्यामुळे कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. तर एका बाजूने केवणी देवा क्रिकेटमधली महासत्ता, स्विंग अँड मिस वन्स अगेन, अचूक टप्प्यावरती फिंगर रोल केले, बॉलला बाहेर काढला, कटरचा वापर केला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. हे कमबॅक आहे संदेश मुंडेचं. ज्या कुणाल पाटीलने मागच्या ओव्हरमध्ये संदेशला लगातार 2 षटकार मारले, त्याला मात्र आता या ठिकाणी डॉमिनेट केलं संदेश मुंडेने. कौतुकास्पद कमबॅक. 9 चेंडू आणि 17 धावा, हे 3 बॉल फार निर्णायक आहेत या मॅचमध्ये संदेश मुंडेचे. तर एका बाजूला कुणाल पाटीलला थांबावं लागेल विकेटमध्ये. त्याच्याबरोबर असलेला सागर पाटील, तो देखील एक विध्वंसक फलंदाज आहे. त्यामुळे सामना तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल या मॅचमध्ये. वन्स अगेन बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, बॅकफुट पंच आणि बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सुपर डुपर क्लास, 6 धावा, निर्णायक षटकार. कुणाल पाटील या खेळाडूचा मी मगाशी म्हटलं खरं तर ज्या कुणालने मागच्या ओव्हरमध्ये या संदेशच्या अगेन्स्ट 2 षटकार मारले, तो कुणाल पुन्हा एकदा आक्रमक झालाय आणि अगदी मोक्याच्या क्षणाला हा षटकार आला. आता 8-11 असं हे समीकरण या मॅचमध्ये आलं. शेवटचे 8 बॉल विजयासाठी आता 11 धाबा. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. आता एका रनसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. तर एका बाजूने 1-1 रन रोखण्यासाठी मात्र नक्कीच शर्तीचे प्रयत्न करतात चांबार टीमचे खेळाडू. याला राऊंड विकेट आले, अँगल बनवला, गती काढली बॉलची, धीम्या गतीने बॉल टाकला. रजतने थोडासा कानमंत्र दिला संदेश मुंडेला. काल खरं तर चांबर्लीच्या एका खरं तर आम्ही पाठीराखाची बाईट्स पाहिली होती कसरकरच्या नाईट स्पर्धेमध्ये. भारताकडे आपण पाहिला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर नावाचं रत्न आहे, तर आमच्या गावाला, आमच्या विभागाला रजत मुंडे नावाचं रत्न सापडलंय. या 7 बॉल 11, 8-11 मगाशी मला आता 1 बॉल डॉट 7-11चं समीकरण. ऑन स्क्रीन आपण पाहताय मिस्टर ISPL बायकमॅन चांबारली रजत मुंडे, त्यांचा फोटो आपण पाहताय. 7-11चं समीकरण. याही वेळेला खोलात टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर. अजून एक निर्धाव चेंडू, कमबॅक केलं संदेश मुंडेने शेवटच्या 2 बॉलवरती. आता कहाणी में ट्विस्ट, 6 बॉल विजयासाठी 11चं समीकरण. मॅच ऑन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. डिपेंडिंग चॅम्पियन संघ हा ताज वाचवेल का या स्पर्धेमध्ये, आव्हान टिकवेल का या स्पर्धेमध्ये कायम राहण्याचं. तर एका बाजूने नवीन आलेला संघ हा खरं केवणी देवा अतिशय चांगला संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर मोठं आव्हान आहे ते म्हणजे चांबारली संघाचं. एवन जोडी चांबारली संघाच्या पण बदा ऑन स्क्रीन रजत मुंडे आणि खरं संदेशला. या षटकानंतर चर्चा होते दोघांमध्ये कशा पद्धतीने आता 6 मध्ये 11 धाबा रोखता येतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता कुणाल पाटील जो भरपूर फॉर्ममध्ये, ज्याने 11 मध्ये आतापर्यंत 22 केल्या 200च्या स्ट्राईक रेटने. त्याच्या बरोबरीने असलेला सागर पाटील, त्याने देखील 1 बॉलमध्ये 1 केले. 6-11 एक मोठा फटका, किंबहुना प्रत्येक बॉलला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. अशी ही लढत, बिग फाईट. प्रेक्षकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय स्वरूप मुंडे. स्वरूप मुंडेचं हे षटक स्लॉग ओव्हरमध्ये शेवटचं निर्णायक षटक. या एंडने आपण पाहिला बऱ्याच विकेट मिळाल्या, धाबा देखील कमी आल्या आणि हे हाच एंड आपण पाहता फार एंडने स्वरूप मुंडे बॉलिंग मार्कवरती आलाय. आणि समोर आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय सागर पाटील. पाटलांचा बोलबाला केवणी दिवा संघाच्या माध्यमातून या इनिंगमध्ये पाहायला मिळेल का. चला स्पीडअप करा प्लीज. चांबारी टीमला सूचना असेल आयोजकांच्या वतीनं आता अधिकचा वेळ घेऊ नका. बराच वेळ आता आजच्या रात्रीमधला वाया गेला, शेड्यूल थोडासा डिले झाला, त्यामुळे प्लीज थोडासा पण त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला सहकार्य करा. ओंकार पाटीलने मागच्या इनिंगमध्ये केलेली बॅटिंग, सलग मारलेले 3 षटकार, त्या खरं षटकारांमुळे एक सन्मानजनक टोटल उभं राहिलं आणि आता हा सामना आपण पहिला 6 मध्ये 11 वरती आलाय. बॅलन्स सामना आहे. विनिंग प्रिडिक्शन आपण जर का प्रेक्षकांकडून घेतलं तर 50-50 दोन्ही संघासाठी जाईल.
हा सामना कुठेही झुकू शकतो या क्षणाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिले 3 बॉल स्वरूप मुंडेचे फार महत्त्वाचे राहतील. तर सुरुवात या षटकामध्ये चांगली करावी लागेल सागर पाटील या खेळाडूला. स्ट्रायकिंग एंडला असेल सागर. पायात टाकला बॉल, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे क्विक सिंगल पूर्ण केली. कुणालने स्ट्राईक स्वतःकडे घेतले. यस, बॅटला बॉल लागलाय पंचाने सांगितलं आणि त्याच वेळेला ही सिंगल सागरच्या खात्यामध्ये जाईल आणि खरं तर केवणी दिवा या संघाच्या खात्यामध्ये ही सिंगल ॲड होईल. 5 बॉलमध्ये आता 10 धाबा. प्रत्येक बॉलमध्ये 200ची स्ट्राईक रेटने बॅटिंग करायची आहे. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. आता हिंमत मैदानामध्ये कोण दाखवेल, फलंदाज की गोलंदाज, फिल्डिंग करणारा चांबारली संघ की एका बाजूला बॅटिंग करणारा केवणी दिवा संघ. येणारा काळ, येणारी वेळ ठरवेल. पुढचे 5 चेंडू या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये नक्कीच रोमांचक असतील. शेवटपर्यंत हार मानायची नाही या चांबारी टीमला. तर एका बाजूला विजयाची नेहमी सवय लागली तो संघ आहे केवणी देवा. त्यामुळे हा सामना तितकाच रोमांचक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल 10 समोर कुणाल पाटील. लॉफ केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मध्ये निघाला बॉल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. कुणाल पाटील सबसे कातिल, 4 धाबा, चौकार. फिल्डरच्या अगदी मधून लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून वाईडिश लॉंग ऑफला फटका गेला. एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. आता 4 मध्ये फक्त आणि फक्त विजयासाठी 6 धावांचं समीकरण. 4 चेंडू आणि 6 धावा म्हणजे एक मोठा फटका हवा आहे. प्रत्येक बॉलमध्ये सिंगल डबल आली तरी चालेल, परंतु मोठा फटका मारत सामना फिनिश होईल अशी ही लढत. स्वरूप मुंडे या धावा वाचवेल का हे पाहावं लागेल. 4 बॉल 6 समोर कुणाल पाटील हा खेळाडू. यॉर्कर टाकला, बॉल खोदून काढला अक्षरशः बॉलला. बॉल बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑन मध्ये रजत आहे त्या ठिकाणी डीपमध्ये. फिल्डिंग लाजवाब, फेकी वेगवान, रनआउटची संधी आणि इथे रनआउटचा विकेट मिळालाय. क्या बात आहे. ॲक्युरेट थ्रो आपण पाहिला रजत मुंडे कडून आणि त्याच वेळेला 1 रन देखील मिळाली केवणी दिवा टीमला. आता मॅच मध्ये मजा येईल. 3 बॉल विजयासाठी 5 धाबा. तीन चेंडू मध्ये 5 धाबा. आ देखे जरा किसमें कितना है दम. डीजे नितीन सांगतोय का या सामन्यामध्ये आता मजा येईल. दोन्ही संघ आपण पाहता विजयासाठी आसुसलेले आहेत. एका संघाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावं लागेल तर एक संघाचं अस्तित्व कायम राहील. डिपेंडिंग चॅम्पियन डे फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेमध्ये खरं चांबारली संघ चॅम्पियन बनला होता आणि त्यावेळेला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार ओमकार पाटीलला मिळाला. डगआउटमध्ये कुणाल पाटीलचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतं आणि का होऊ नये. 1 मॅन आर्मी काय बॅटिंग केली कुणाल पाटीलने. 3 बॉल 5. सामना बरोबरीने सुटला तर प्रवीण सुपर ओव्हर. यस, आणि सुपर ओव्हर देखील टाय झाली तर मात्र टॉसचा आधार घेतला जाईल. 3 बॉल 5. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय. सूरज ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गती काढली होती बॉलची. धीम्या गतीचा बॉल पायावरती लागला आणि इथे लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली बॅटिंग करताना केवणी दिवा टीमला. 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 4चं समीकरण. 2 बॉल 4. स्वरूप मुंडे अपकमिंग यंगस्टार या टीमचा आहे. रायझिंग स्टार, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौखा गोलंदाज. मधु कमालीचे त्याने एफर्ट्स लावले या मॅचमध्ये. या सामन्यामध्ये 1 चौकार अपवाद राहिला एक्स्ट्रा कव्हरला, अन्यथा हे षटक राहिलं निर्णायक. 2 बॉल आणि आपण पाहता मैदानामध्ये 4चं समीकरण. योगेश जांभळे सध्या टीममध्ये नाही. या टीमचा आणखीन एक प्रमुख खेळाडू. स्वरूपवरती जबाबदारी आली या षटकामध्ये. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. या सामना बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हे पहिल्यांदा आपण पाहता नाईट स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मॅच ऑन. आता शेवटचा 1 बॉल आहे. स्ट्राईक रोटेट होणार की नाही हे पाहायचं आहे. चला, स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील खरं तर स्ट्राईक रोटेट करताना. आणि इथे आपण पाहता आता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 1 बॉल 3. वॉट अ मॅच. कमबॅक झालाय. जर सामना बरोबरीने सुटला, 2 धावा या बॉलवरती मिळाल्या तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. केवणी दिवा टीम फलंदाज लक्षात घ्या. जर धावा 2 केल्या आपण तर मात्र सुपर ओव्हर होईल आणि जर का एकच केली तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल आणि 3 कंप्लीट केल्या तर तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये विजय मिळेल.
त्यामुळे 1 बॉल 3 सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. शेवटच्या क्षणाला आला. मी मगाशी म्हटलं लास्ट ओव्हर थ्रिल तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. रोमांचक थरार क्रिकेटचा तुम्ही आता अनुभवणार आहात. शेवटचा 1 बॉल स्वरूप मुंडे सज्ज होता तर एका बाजूला फलंदाज असेल स्ट्राईक एंडवरती सूरज भोईर. एकदा जोरदार डाव या दोन्ही संघासाठी. 1 बॉल आणि 3 धाबा. स्विंग अँड मिस. डिपेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेमध्ये ताज वाचवलं. पहिल्या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. हार्ड लक टीम केवणी दिवा. क्या बात आहे. स्वरूप मुंडेसाठी एकदा जोरदार डाव द्या. त्याने धावा वाचवल्या. निर्णायक क्षणात चांगली गोलंदाजी केली. भेदक मारा केला आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये पोहोचलाय तो म्हणजे चांभारली संघ. अभिनंदन चांभार टीम. हार्ड लक केवणी दिवा. डोकले आणि वैयक्तिक धावा केल्या आपल्या संघासाठी 24. बॉलिंग करताना एका षटकामध्ये खरं तर त्याने धावा केल्या घरचं 5, परंतु त्याने डेडिकेट केली आपल्या खरं तर स्वरूप मुंडेला. एकदा जोरदार डाव द्या ओमकारसाठी आणि स्वरूप मुंडेसाठी. तर लाईनअप करून जा टीम केवनी देवी क्रिकेट संघ आपण मैदानात लाईनअप करून आपण चांभारली संघाला पाहताय. चला स्वरूप या आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारा. क्या बात आहे. ओमकारने देखील त्याला मोटिवेट केलं. आपला खरं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने डेडिकेट केली स्वरूप मुंडेला. अभिनंदन आणि हार्ड लक केवणी देवा. आपण चांगले खेळला. कधी आपण पहिला धावांचा पाठलाग करताना काही चुका आपल्या संघाकडून झाल्या, परंतु कधी हारायचं नाही. पुन्हा एकदा नव्या जोमाने तुम्ही नक्कीच रायगडच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घ्या आणि चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून होईल हीच आम्ही खरं तर या स्पर्धेच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करू. चला प्रवीण सामनावीर स्वरूप मुंडे यांना आपण इथे बोलूया व्यासपीठावरती.